Good morning, students. Now I'll teach to English subject. Now today at going to learn and next lesson number 6. It's only a matter of practice in which we learn how process importance in our lives. Okay. Now I will read this lesson. You all of puts your fingers and read after me. Okay. So start now. Long ago in for hours China, there lived ants archers called Chen Yuzi. Long ago, खूप वर्षापूर्वी, forever खूप दूर. China, there lived an archers called Chen Yuzi. चेन योजी या नावाची एक होती. आर्चर मीन्स आर्चर्स, याला अंडरलाईन करा. आर्चर्स. I expanded first stanza. Give underline on your China Yoji. China Yojiला underline करा. And give underline to archers. Okay. The meanings of the archers. Archer means meaning of archers, someone who shoots arrow from a bow. Okay. long ago, खूप वर्षापूर्वी, खूप दूर. चायना योजी. आर्चर मीन्स तीरंदाज. चायना योजी हा चीनमध्ये राहत होता. ही वॉज अ व्हेरी स्किल्ड आर्चर्स अँड गुड परफॉर्मन्स, वंडरफुल फॅक्ट्स ऑफ आर्चरी. आणि त्याच्याकडे जी काही कला होती, स्किल मीन्स कला, आणि या कलेचा जो परफॉर्मन्स म्हणजे काय तर प्रदर्शन करणं. आणि त्याच्याकडं खूप छान अशी कला होती आणि तो त्याचं काय करत होता, प्रदर्शन करत होता. ही कुड हिट्स द टार्गेट प्राइजली ॲट द सेंटर्स इव्हन वेन इट वॉज प्लेस ॲट अ व्हेरी लॉंग डिस्टन्स. आणि तो काय करत होता तर त्याला आपली कला दाखवायची होती आणि त्याच्या अवतीभोवती लोक काय व्हायचे, जमा व्हायचे. का तर तो काहीतरी त्याची कला, त्याचा परफॉर्मन्स हा दाखवत होता. ही लाईक टू शो ऑफ हिज स्किल टू द ॲडमिरिंग क्राउड्स दॅट्स गॅदर्ड अराउंड हिम. आणि त्याच्या अवतीभोवती लोक उभे राहायचे आणि त्याचा परफॉर्मन्स पाहायचे. नेक्स्ट पॅरेग्राफ. वन डे he was practicing his skill in the fronts of many admirers. आणि काय झालं तर त्याच्या पुढे एके दिवशी खूप असे लोक जमा झाले आणि त्याचं परफॉर्मन्स पाहू लागले. when he noticed an old man standing at the back. आणि त्याच्या पाठीमागं काय झालेलं होतं तर एक ओल्ड मॅन म्हणजे म्हातारा माणूस काय झालेला होता, उभा होता. द मॅन वॉज कॅरी गार्ड्स ऑफ ऑइल दॅट्स व्हेरी हँगिंग्स फ्रॉम अ लॉंग कॅन ऑन हिज शोल्डर. आणि त्याच्या खांद्यावरती काय होतं तर एक ऑइल कॅन, तेलाचं काय होतं, कॅन होतं. शोल्डर मीन्स खांद्यावरती त्याच्या तेलाचं कॅन होतं. ऑल द अदर्स पीपल्स वेअर्स क्लॅपिंग्स देअर हँड्स अँड प्रेसिंग्स चायना योजी. आणि चायना योजी तो त्याचा परफॉर्मन्स जो करत होता त्याच्यावरती तो परफॉर्मन्स पाहून त्याच्या भोवती पीपल्स जे लोक जमलेले होते ते काय करायचे, हँड्स क्लॅपिंग, हाताने टाळ्या वाजवायचे आणि त्याचे काय करायचे, प्रेझिंग्स मीन्स काय, तारीफ करायची. तारीफ करणं म्हणजे काय, आपण एखाद्याला म्हणतो वा किती छान आहे या पद्धतीनं. बट दिस ओल्ड मॅन वॉज क्वाइट्स मीन्स क्वाइट्स म्हणजे कोणत्याही प्रकारचं किंवा शांत बसणं. क्वाइट्स म्हणजे शांत बसणं. आणि सर्व लोक क्लॅपिंग करत होते, परंतु हा ओल्ड मॅन म्हातारा माणूस आहे तो काय झाला होता, शांत बसला होता. ही नायदर क्लॅपिंग्स नॉर
uttered words of the praise. He just stood there, nodding his head and said, "It's just a matter of practice." आणि तो काय झाला तर स्टूड म्हणजे उभं राहिला. कोण? ओल्ड मॅन उभा राहिला. आणि त्याने हे शांतपणे ऐकलं. तो कोणत्याही प्रकारचे क्लॅपिंग करत नव्हता किंवा कोणत्याही प्रकारची स्माईल देत नव्हता. आणि तो उभा राहिला आणि त्याला काय म्हटला, इट्स जस्ट अ मॅटर्स ऑफ प्रॅक्टिस. हे तू प्रॅक्टिस म्हणजे काय? करेक्ट. प्रॅक्टिस म्हणजे अभ्यास. तू हे सगळं अभ्यास करून केलेलं आहे. ही तुझं काय परफॉर्मन्स जो आहे तो तू काय केलेला आहे? प्रॅक्टिस करून केलेला आहे. तो तुझ्या जी कला आहे ती दाखवली नाही, तर तू काय केलं आहे? त्याचं प्रॅक्टिस केलं आहेस आणि ते तू दाखवतो. नेक्स्ट पॅरेग्राफ. चैनयोजी वॉज द अनायस्ट. आर यू ants archers yourself? Do you think anyone can do what I can do with my bow and arrows? आणि काय झालं तर चैनयोजीला खूप राग आला. का आला तर ओल्ड मॅन काय म्हटलेला त्याला की हे तू करतोयस, तुझा परफॉर्मन्स करतोयस, हा तू ॲक्च्युली तुझ्या जी आर्ट्स आहे, तुझ्या जी कला आहे यातून तू दाखवत नाही आहेस, तर काय करतोयस तर तू त्याचं प्रॅक्टिस केलेलं आहे हे. आणि त्याला काय झालं होतं, बाकीचे लोक क्लॅपिंग करत होते तेव्हा खूप छान वाटत होतं, परंतु ओल्ड मॅनने त्याला असं सांगितलं की हे प्रॅक्टिस आहे. त्यावर तो खूप रागवला. अँग्री मीन्स रागवणे. आणि त्याच्यावरती खूप रागवला. व्हॉट डू यू नाव दॅट्स यू पास सच थॉटलेस कमेंट्स ऑन अदर्स पीपल? हू आर यू? थॉटलेस मीन्स थॉटलेस म्हणजे त्याची प्रशंसा करणे किंवा त्याच्यावरती कमेंट्स करणं. आणि मग काय झालं, चैनयोजीला खूप राग आला आणि त्याने विचारले, तू कोण आहेस तिरंदाज? त्यावर चैनयोजी म्हणाला, मी काही कला कोणीही करू शकेल. त्यावर ओल्ड मॅन म्हणाला, मी असं म्हणत नाही. नेक्स्ट. प्लीज डोंट गेट अंग्री सर, आय एम ऑन ऑइल सेलर ॲज यू मस्ट हॅव gushed from the guards every day. I fill these guards with oil and seal them over the years. I have achieved some skill in filling the guards. If you allow, I will show it you. आणि नंतर काय झालं, ओल्ड मॅन म्हणाला, रागवू नका सर, मी एक तेल विकणारा आहे. मी रोज काय करतो तर यामध्ये तेल भरतो आणि विकतो. मी पण काही कला शिकलो आहे. तुम्ही परमिशन देत असाल तर काय करतो, माझी कला तुम्हाला दाखवतो. येते लक्षात? ऑल स्टुडंट्स अंडरस्टँड्स? ओके. नेक्स्ट पॅसेज. ग्रोड Chinayoji. Everybody was the curious to see what would happen next. आणि तो काय म्हटला, ओल्ड मॅन, मला परमिशन द्यायचं असेल तर मी सुद्धा माझा परफॉर्मन्स दाखवतो. मी सुद्धा काही प्रॅक्टिस केलेलं आहे आणि ते दाखवतो. तर आपण कसं एखाद्याला जेव्हा विचारतो हे करू का, तेव्हा तो रागाच्या भरात, कारण चैनयोजीला काय आलेला होता, राग आलेला होता, त्यावरती तो कसं म्हणतो, आपणही म्हणतो की नाही त्या पद्धतीने. आणि मग काय करतो तर सगळे लोक काय होतात तर चैनयोजीने त्याला परमिशन दिलेली असते की तू तुझाही परफॉर्मन्स काय कर, सादर कर. आणि त्यावरती बघा पेज नंबर 13वरती फर्स्ट स्टांजा. पेशंटली टू ओल्ड मॅन सिट्स डाऊन अँड एम्प्टी ग्रॉड्स ऑन द ग्राउंड. ग्राउंड म्हणजे जमीन. आणि मग त्या जो ओल्ड मॅन होता त्याने हे काय केलं तर आपला परफॉर्मन्स दाखवण्यास सुरुवात केली. सगळे लोक पाहण्यासाठी उत्सुक झाले आणि त्याने जमिनीवर काय केलं तर एक
एम्प्टी स्पॉट ठेवलं. बघा, लुक ॲट द पिक्चर्स. तुम्हाला त्या पिक्चर्समध्ये काय दिसतंय, तर जमिनीवरती एक स्पॉट ठेवलेला आहे आणि ते कसं आहे, तर एम्प्टी आहे. आणि मग हे सगळं पाहण्यासाठी काय झाले, लोक खूप उत्सुक झाले. देन ही पुट अ स्मॉल कॉइन ऑन द माउथ्स ऑफ द ग्रॅड. आणि काय केलं, तर ते जे स्पॉट होतं, भांडं होतं, त्याच्यावरती काय केलं त्याने, स्मॉल कॉइन त्या भांड्याच्या तोंडावरती ठेवला. ही पुट अ स्मॉल कॉइन ऑन द माउथ्स ऑफ ग्रॅड. त्या स्पॉटच्या तोंडावरती एक छोटा कॉइन ठेवलेला. इन दोज डेज स्मॉल कॉइन हॅड अ लिटल होल ॲट द सेंटर. आणि त्या कॉइनला काय होता, सेंटरला म्हणजेच मध्यभागी एक छोटासा स्मॉल लिटल होल होता. पूर्वीच्या काळी काय असायचं, तर कॉइन जे शिक्के होते त्याला काय असायचं, एक छोटा होल असायचा. देन द ओल्ड मॅन स्टूड अप, टूक सम ऑइल इन धिस लेडल्स अँड बिगेन टू pours oil into the ग्राड्स फ्रॉम्स अ हाईट्स. आणि त्याने त्याच्यावर काय केलं, तर त्या स्पॉटवरती तो कॉइन ठेवला आणि हाईटवर बघा, लुक ॲट द पिक्चर्स, खूप उंचावरून तो काय करतोय, आता त्या खाली जे जमिनीवरती स्पॉट ठेवलेला आहे त्याच्यावरती तो काय करतोय, ऑइल ओतत आहे. पण कसं ओतत, खूप हाईटने, म्हणजे खूप उंचीवरून ओतत आहे. द ऑइल वेंट्स स्ट्रेंट्स इन टू द गार्ड्स through the holes in the coin. When the old man had finished filling up the grads, he lifted up the coins. Not a trace of oil could be seen on it. आणि त्या कॉइनला जे होल होतं ते कसं होतं, एकदम स्मॉल, जसं की आपली छोटी सुई असते त्याप्रमाणे तेवढं होतं. मग विचार करा, जर तुम्हाला तेवढ्या होलमधून ते स्पॉट भरायला सांगितलं, एक स्पॉट ठेवलेला आहे आणि त्यावरती कॉइन ठेवला आणि त्याला सुई एवढं छिद्र आहे आणि तुम्हाला सांगितलं की वरून पाणी होता, तो कॉइन कोणत्याही प्रकारचा ओला नाही झाला पाहिजे, परंतु ते सर्व पाणी काय झालं पाहिजे, त्या स्पॉटमध्ये साठलं पाहिजे. होईल का असं? नाही. तर मग इथं काय झालेलं आहे, एवढं छोटं छिद्र असताना सुद्धा त्या ओल्ड मॅनने वरून काय केलेलं आहे, ऑइल ओतण्यास सुरुवात केली. परंतु जेव्हा ते स्पॉट भरलं पूर्णपणे त्यावेळेस त्याने तो कॉइन काढला, पण त्या कॉइनला एकही थेंब कुठेसुद्धा ऑइल लागलेलं नव्हतं. ऑइल म्हणजे काय, तर तेल. एकही थेंब न लागता ते भांडं काय झालेलं होतं, भरलेलं होतं. म्हणजेच ही काय, तर त्याच्याकडं असणारं आर्ट्स आहे, त्याच्याकडं असणारी कला आहे. आणि हा तो कला कुठून शिकलेला आहे, तर प्रॅक्टिस. त्याने या कलेचं काय केलेलं आहे, प्रॅक्टिस केलेलं आहे. द पीपल वॉचिंग अस वेअर स्पीचलेस विथ द वंडर. स्पीचलेस म्हणजे अंडरलाईन करा, स्पीचलेस म्हणजे काय, तर त्या लोकांना पुढे बोलण्यास जागाच राहिली नाही ना. कारण योझीने ज्यावेळेस त्याचं परफॉर्मन्स दाखवला त्यावेळेस लोकांनी क्लॅपिंग केलं, परंतु हे काही असं झालं की आश्चर्यकारक झालं की लोकांना पुढे बोलताच येईना. बट द ओल्ड मॅन ओनली स्माइल्स ॲज आय सेड देअर्स नथिंग स्पेशल अबाउट इट्स ओनली अ मॅटर्स ऑफ प्रॅक्टिस यू सी. आणि काय झालं, तर हे सर्व पाहून चैन योझीला काय झालेला होता, जो राग आलेला होता तो कमी झाला आणि तो शांत झाला. तो हळूच हसला आणि बोलला, आज तुम्ही मला काही खास शिकवले आहे. काय झालं, तर यातून चैन योझीला सुद्धा काहीतरी नवीन बघायला भेटलं. त्यामुळे तो काय झाला, तर ओल्ड मॅनवरती रागवलेला होता, अंगरी झालेला होता, तो त्याचा राग पूर्णपणे शांत झाला आणि त्याने काय दिली, छोटीशी स्माईल दिली आणि तो त्यावरती खुश झाला आणि त्याला काय म्हणाला, मला आज तुमच्याकडून काहीतरी नवीन शिकायला भेटले, नवीन प्रॅक्टिस करायला मिळाले. चायना योझी लॉट ऑल हिज अंगर्स अँड द अनॉयन्स. ही जस्ट गिव्ह अ शॉर्ट laugh and said, you have taught me something important today. आणि मग काय झालं, तर यानंतर चैना योझीने तिरंदाज याची कोणतीही कला दाखवण्यास काय केलेला नव्हता, घमंड. आफ्टर दॅट चायना योझी नेवर शूट्स ऑफ ऑर
बेस्टेड्स अबाउट हिज स्किल अँड द आर्चर्स. आर्चर मीन्स तीरंदाज. तीरंदाज करण्यासाठी त्याने कोणत्याही प्रकारचा घमंड केला नाही. का तर चायनायोजीला समजले की आपल्यापेक्षाही कुणीतरी श्रेष्ठ आहे. जरी आपण लोकांना आपलं परफॉर्मन्स दाखवत असलो आणि त्यावरती लोक खुश होत असले, क्लॅप करत असले, तरी आपल्यापेक्षाही सुद्धा कोणीतरी श्रेष्ठ आहे. त्यामुळे तो इथून पुढे जो परफॉर्मन्स करणार होता तो कोणत्याही प्रकारचा घमंड न करता करणार होता. घमंड म्हणजेच काय, बॉस्टेड्स. ओके, अंडरस्टँड्स ऑल स्टुडंट्स, अंडरस्टँड्स. ओके,